नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। आज वांगी आणि देवराश्री गावांतील अनधिकृत पानपट्ट्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कडेगाव तालुक्याच्या वतीने गटविकास अधिकारी पंचायत समिती कडेगाव यांना निवेदन देण्यात आले। विशेष म्हणजे मनसेचे विशाल शिंदे आणि त्यांचे सहकारी यांनी गळ्यात गुटखा व तंबाखूच्या पुड्यांच्या माळा घालून हे निवेदन दिले। अशा प्रकारे आंदोलन करत त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलंय आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची होणारी हानी अधोरेखित केले। वांगी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या हद्दीतील तंबाखू आणि गुटखा विकणाऱ्या पानटपऱ्या तात्काळ हटवाव्यात, देवराश्री येथील राज्यमार्ग कामात अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत खोकी तसेच पानटपऱ्यांवर त्वरित कारवाई करावी। या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। विद्यार्थ्यांचे आरोग्य, सार्वजनिक सुरक्षा आणि विकास कामांचे अडथळे याबाबत कोणतीही तडजोड होणार नाही असा इशारा देखील मनसेच्या वतीने देण्यात आलाय। यावेळी तालुका उपाध्यक्ष सतीश येताळ, विभाग अध्यक्ष अजय शिंदे, विशाल तवर, अनिल माने, अल्पेश अंबवडे हे उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।